महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत न बसवता त्यांना मानवतावादी दृष्टिकोनाने पाहावे, असं डॉक्टर भास्कर रणनवरे म्हणाले। सावेडी येथे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले। नवीन पिढीत महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले। गुलमोहर रोड येथील आम्रपाली मंगल कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। यावेळी डॉक्टर भास्कर रणनवरे बोलत होते। डॉक्टर रणनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिरीष जाधव, प्रमुख वक्त्या प्राध्यापक डॉक्टर रत्ना वाघमारे, इंजिनियर संजय शिंदे, रावसाहेब काळे पाटील, खालिद खान, NM पोळे, SR आरू, विनोद साळवे, शिवाजी भोसले आदी उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर रत्ना वाघमारे यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे सामाजिक योगदान आणि आजची परिस्थिती यावर मार्गदर्शन केले। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने 3 दिवसीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले। गुरुवारी 11 एप्रिलला जयंती उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अमन बगाडे यांचे व्याख्यान झाले। तर 14 एप्रिलला रविवारी डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम रंगला। आज आपण सावेडी परिसरातील आम्रपाली मंगल कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंची संयुक्त जयंती साजरी करीत आहोत। या जयंतीसाठी अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या उपनगरातील सर्व बांधव उपस्थित आहेत। आपण एक आगळ्या वेगळ्या प्रकारे ही जयंती घेत आहोत। बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम, बालकांसाठी आणि लहान मुलांसाठी प्रश्नमंजुषा, त्याचप्रमाणे भीमगीतांचा कार्यक्रम व प्राध्यापक अतुल मोरे सरांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। अल्पोपहाराचा कार्यक्रमही आपण इथे ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपण एक आगळी वेगळी समाजाला दिशा देणारी परिवर्तनाची जयंती साजरी करीत आहोत। धन्यवाद। महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम सर्व भारतीयांना या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज जी जयंती आज आपण गुलमोहर रोड आम्रपाली गार्डनला साजरी करत आहोत। या जयंतीला 22 वर्षाची परंपरा आहे आणि ही जयंती साजरी करत असताना, महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्या जयंतीच्या नंतर पुढं हा वर्षभर काय काम करायचं हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त ठरणार आहे। आणि या देशामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती का न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाच्या आधारावर समाजव्यवस्था निर्माण करायची, राष्ट्र निर्माण करायचं, देश निर्माण करायचं, ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व कार्यकर्ते 2025 एक वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत। पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक अशा मंगलमय शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय जिजाऊ। आज आपण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज इथे आम्रपाली हॉलमध्ये साजरी करत आहोत। खरं म्हणजे महापुरुषांच्या जयंत्या किंवा स्मृतिदिन आपण का साजरी केली पाहिजे? कारण की त्यांनी जे काही कार्य केलं ते मानवाच्या प्रगतीसाठी, मानवी मूल्य जोपासण्यासाठी कार्य केलेलं आहे। ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय यावर त्यांना देश आणि भारत राष्ट्र निर्माण करायचे होते। त्यासाठी त्यांनी ह्या देशासाठी आपलं स्वतःचं पूर्ण आयुष्य झिजवलं। वेळप्रसंगी मरणसुद्धा त्यांना प्राप्त झालं। असे सर्व महामानव, महापुरुष, महानायिका यांना सर्वप्रथम वंदन करतो, अभिवादन करतो। आपण 8 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली। त्यानंतर आपण 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली आणि आज 14 एप्रिलला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत। आणि त्यानंतर दिनांक 16 रोजी आपण सम्राट अशोक राजा यांची जयंती साजरी करत आहोत। खरं म्हणजे यांच्या ज्या जयंत्या आहेत या प्रबोधन दिन, चिंतन दिवस म्हणून आपण साजऱ्या केल्या पाहिजेत। महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे, कारण ती डोक्यावर घेऊन नाचण्याची प्रक्रिया नाही आहे। या सर्व महापुरुषांनी
जातीभेद नष्ट करण्यासाठी, वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी, विषमता, भेदभाव, गैरबाजारवारी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे या सर्व महापुरुषांना आपण कुठल्याही एका जातीत बंदिस्त न करता सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना, लोकांना एकत्र येऊन आपण जागृती करत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आणि लोक आलेले आहेत. प्रत्येक वेळेला आपण ह्या महापुरुषाच्या जयंत्या सुद्धा अवश्य साजऱ्या केल्या पाहिजेत. त्यामुळे आपणास प्रेरणा मिळेल आणि आपणास उत्साह मिळेल आणि त्यांनी जे काही कार्य केलं या समाजाने इथून पुढे ते कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर महापुरुषांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य मी थोडक्यात सांगतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा उद्धार केला, संपूर्ण देशाचे उद्धारक होते. सर्वात महत्त्वाचं त्यांनी या देशातली अस्पृश्यता नष्ट केली, स्त्रियांची गुलामी नष्ट केली आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. कारण त्यापूर्वी आपणाला मतदानाचा अधिकार नव्हता आणि भारतीय संविधानसुद्धा त्यांनी आपणाला तयार करून दिलेलं आहे. इतकी मोठी कामगिरी आहे. भारतीय संविधान आपण झोपेतनं उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपली भारतीय संविधानानुसार चालते. म्हणजे हा पूर्ण देश संविधानावर चालतो. दुर्दैवानं आज ते संविधान खत्म होतं की काय, नष्ट होतं की काय, अशा प्रकारची भीती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा व्यक्त केली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे 4 सिटिंग जज हे रस्त्याच्यावर येऊन त्यांनी मीडियाला मुलाखत दिली की भारतातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिटिंग जज म्हणत असतील लोकशाही धोक्यात आहे, तर आपण कसे म्हणू शकतो की लोकशाही ही जिवंत आहे. लोकशाहीचे 4 महत्त्वाचे खांब आहेत: विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया. विधायिका जी आहे ती लोकसभा आहे, तर त्यामध्ये निवडून जाणारे जे मनुवादी पक्ष आहेत ते 5चे पक्ष हे मनुवादी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे आपल्या 95% बहुजनांचा एकही राजकीय पक्ष नाही. मग आपल्याकडे लोकशाही कुठं आहे? कारण लोकशाहीचा जो आत्मा आहे तो प्रतिनिधित्व आहे. दुसरं जर आपण पाहिलं की या लोकशाहीचा दुसरा जो खांब आहे तो कार्यपालिका आहे. कार्यपालिकेमध्ये 79% क्लास 1 आणि 78% क्लास 2 आहेत. देशामध्ये 3600 IAS आहेत. त्याच्यापैकी 3490 एका ठराविक उच्चवर्णीय मनोवादी वर्गाचे आहेत. म्हणजे प्रतिनिधित्वसुद्धा तिथं गेलेलं आहे. न्यायपालिकामध्ये 99% एका ठराविक समाजाची मक्तेदारी झालेली आहे, मनोवादी प्रवृत्तीचे झालेले आहे. त्यामुळे तिथंसुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व नाही आहे आणि मीडियाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व नाही आहे. या देशामध्ये 4000 TV चॅनल्स आहेत, 5000 न्यूजपेपर आहेत. बाप्या आणि बापू जे आहेत प्रवचनकार ते 4000 आहेत आणि बाप्या आहेत त्या 3000 आहेत. हे दिवसभर या मनोवादी प्रवृत्तीचं गुणगान गात आहेत. त्यामुळे लोकशाहीचे जे 4 खांब आहेत, विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया, 4ही खांबावर ठराविक या मनोवादी अल्पसंख्य लोकांचं राज्य आहे. म्हणूनच आपल्याकडं लोकशाही नाही. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं आपला मताधिकार दिलेला आहे. मतदान करायचा अधिकार दिलेला आहे. तो EVMच्या माध्यमातून हिसकावून घ्यायला आहे. म्हणजे आपण जे मत देणार आहे ते मत त्या ज्या कॅन्डिडेटला आपण मत देऊ इच्छितो त्या कॅन्डिडेटला ते जात नाही. म्हणजेच आपला मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. म्हणजे आपणाला कसलाही मत नाही. तुम्ही काय खावं काय खाऊ नये हे सरकार ठरवतं. अमुक एका प्राण्यांचा मांस खाऊ नका, अमुक एका प्राण्यांचा मांस खा, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावर बंदी घातलेली आहे, तुमच्या बोलण्यावर बंदी घातलेली आहे. संसदेमध्ये खासदारालासुद्धा बोलू देत नाही. 1982 साली गुजरातमध्ये दंगल झाली. तिथला हिरालाल परमार नावाचा काँग्रेसचा लोकसभा सदस्य होता. त्याला तिथली दंगल सांगायची होती, पण त्यालासुद्धा बसण्यात आलं. त्याला सांगितलं लोकसभा अध्यक्षांनी की तुला वेळ दिलेली नाही आहे, तुला तुझ्या पक्षाने वेळ दिलेली आहे. जो आम्ही खासदार संसदेत आमचं म्हणणं मांडायला निवडून पाहतो त्याचीच बोलती जर बंद होत असेल तर आम्हाला कोण विचारतं? आपल्याला हा अधिकारसुद्धा आपला संतुष्टात. मैं खाकसार खालिद खान, अहमदनगर, दक्कन, महाराष्ट्र वाला नेमत खान फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी और स्वतंत्र सेनानी हबीब खान फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी हूँ मैं. और ये 133वीं बाबा साहेब आम्बेडकर की जयंती सभी भारतीय समाज को मुबारकबाद देता हूँ. और हमारे
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो मानव समाज को जोड़े और जोड़ने का जो काम किए और संविधान बनाए, तो हमारा भारतीय समाज जो है ताकतवर बन गया और हमारा देश भी ताकतवर बन गया। और मैं ये भारतीय बहुजन पार्टी का मुस्लिम अल्पसंख्यक जिला अध्यक्ष हूँ और हमारे मुस्लिम समाज की तरफ से भी मैं बाबा साहेब अम्बेडकर को जयंती को मुबारकबाद देता हूँ। जो बाबा साहेब अम्बेडकर साहब ने जो है हमारे भारतीय समाज को ताकतवर बनाए और देश को भी ताकतवर बनाए, तो पूरा मुस्लिम समाज भारत का सभी बहुजन समाज के साथ में मिलके और समाज का काम करेगा। और हमारी जो पार्टी है भारतीय बहुजन पार्टी, इसका भी जिले में 1 नंबर से काम करेगा और वही पार्टी को के नुमाइंदों को चुन के लाएगा। और सबसे मेरी यही दुआ है, सबको आदाब अर्ज है। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।